निवडणुका पार पडल्यानंतरही सभांमध्ये लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसत असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जोमानं कामाला लागण्याचे आवाहन केले। कार्यकर्त्यांनी एकदिलानं काम केल्यास मोठं यश निश्चित असून अमरावतीत भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमरावतीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बुधवारी अमरावतीच्या नेहरू मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना बंद करणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी खोडा दाखवला असून ही योजना कधीही बंद होणार नाही असे ठणकावून सांगितले। शिंदे यांनी विकास हाच सेनेचा एकमेव उद्देश असल्याचं सांगितलं। संपत्ती कितीही कमावली हे महत्त्वाचे नसून किती माणसं जोडली हे महत्त्वाचं आहे असं देखील ते म्हणाले। शिंदे सेना जोडणारी आहे, तोडणारी नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावत त्यांनी ठाकरे युतीवरही टीकासत्र सोडलं। विकास हा आमचा अजेंडा असून खुर्ची आमचा अजेंडा नाही। खुर्चीच्या मोहासाठी काही लोक एकत्र आले असं म्हणत शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली। हे जोमाने कामाला लागले तर मला वाटतं चांगलं या ठिकाणी अमरावती महापालिकेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचारांचा हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाचा भगवा, तुमच्या सगळ्यांचा भगवा आणि महाराष्ट्राची शान असलेला धनुष्यबाण, हा धनुष्यबाण या महापालिकेवर आणि भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो।